नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर. सुरुवातीला बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात. शरद पवारांनी आपल्या पक्षामध्ये भाकरी फिरवण्याची तयारी केल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय असं समजतंय. आता 15 जुलैला नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा ही होण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं बोललं जात आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत असं रोहित पवार म्हणतायत. तर राष्ट्रवादी पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त हे खोडसाळपणाचं आहे असं म्हटलंय. त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स मात्र वाढलेला आहे. तर जयंत पाटील यांची कारकीर्द नेमकी कशी राहिली ते आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते झाले एप्रिल 2018 मध्ये. प्रदेशाध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द, हा प्रवास कसा राहिला ते बघतोय. सलग 5 वर्ष प्रदेशाध्यक्षपदी ते कायम राहिले. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांना रडू कोसळलेलं. अजित पवारांसोबत सतत सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्या समोर आलेल्या. अखेर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडली. फुटीसाठी त्यांच्या कार्यशैलीलाही जबाबदार धरण्यात आलं. तर रोहित पवारांनीही जयंत पाटलांना उघड विरोध केलेला. फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले.